कर्माचं फळ. आपण सर्वांनी महाभारतातील धृतराष्ट्राविषयी ऐकलेलंच असेल. त्यांचे पूर्वजन्मीचे असे कोणते कर्म होते ज्यामुळे धृतराष्ट्र हे जन्मताच आंधळे होते. पण जेव्हा त्यांना माहिती पडलं की त्यांची पत्नी गांधारी 100 पुत्रांना जन्म देऊ शकते असा तिच्याकडे आशीर्वाद आहे, तेव्हा त्यांच्या आंधळेपणाचं दुःख त्यांना वाटलं नाही. गांधारीच्या या वरामुळेच तर धृतराष्ट्राला 100 पुत्र आणि 1 पुत्री झाली. कुरुक्षेत्रावर त्यांचे 100 पुत्र मारले गेले. हेही धृतराष्ट्राच्या कर्माचंच फळ होतं. एका वडिलांसाठी त्याच्यापेक्षा जास्त दुःखाचं कारण असं काहीही असू शकत नाही. धृतराष्ट्राला आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूचे दुःख करावे लागले. भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा जो संदेश दिला आहे तो अर्जुनाशिवाय संजय आणि धृतराष्ट्र यांनीही ऐकला होता. त्यात श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की हे सर्व काही पूर्वनिर्धारित असतं. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्माचे फळं भोगावेच लागतात. धृतराष्ट्राला ही गोष्ट माहिती होती. दुर्योधन आणि दुःशासन हे पांडव आणि द्रौपदी यांचे दोषी होते. त्यांच्या मृत्यूला तर धृतराष्ट्र कर्माशी जोडत होते, पण बाकी पुत्रांची यामध्ये काहीही चूक नव्हती. मग ते का मृत पावले हा प्रश्न धृतराष्ट्र यांना खूप सतावत होता. जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा धृतराष्ट्रांनी भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला. मी आंधळा जन्माला आलो होतो. माझे 100 पुत्र मारले गेले. भगवंता, माझं असं कोणतं पाप आहे की ज्याची शिक्षा मला आता भोगावी लागत आहे? तुम्ही अर्जुनाला सांगितलं होतं की जे काही होत आहे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ असतं. मग आता माझ्या आंधळे असण्याचा आणि माझे 100 मुलांचा मृत होण्याचं कारण काय आहे? कृपया मला याचे कारण सांगावे, कारण हे दुःख मला सारखे सतावत आहे. तुमच्या उत्तरामुळे मी यातून सावरू शकेल. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं, महाराज धृतराष्ट्र, आपण जे काही ऐकलं आहे ते योग्यच आहे. कर्माचं फळ हे नेहमी भोगावंच लागतं. त्यापासून कोणीच वाचू शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे त्याचे भोग भोगावेच लागत असतात. विशेषतः राजा आणि सामर्थ्यवान लोकांना कर्माचे फळ हे विशेष रूपामध्ये भोगावे लागतात. कारण परमेश्वर अशा सामर्थ्यवान लोकांकडून जास्त जबाबदारीची अपेक्षा ठेवतात. काही हवं असेल तर त्यासाठी काहीतरी त्याग हा करावाच लागतो. हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही या जन्मातही राजा आहात आणि मागील जन्मातही तुम्ही राजाच होतात. पण तेव्हा तुम्ही खूप पापकर्म केली होती. श्रीकृष्णांचं हे बोलणं ऐकून धृतराष्ट्र आपण केलेल्या चुका ऐकण्यासाठी अधीर झाले होते. ते म्हणाले, हे माधवा, केशवा, मी या जन्मात जे केलं ते सर्व माझ्यासमोर आहे. एक राजा आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. पण माझा पूर्वजन्म काय होता हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तेव्हा मला तुम्ही या सर्वांची माहिती सांगावी. मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळे मी आंधळा झालो आणि मला माझे 100 पुत्र गमवावे लागले आहेत? त्यावर भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला त्याच्या मागील जन्माची आठवण करून द्यायला सुरुवात केली. ते त्यांना मागील जन्मी घेऊन गेले आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, महाराज धृतराष्ट्र, मागच्या जन्मी देखील आपण एक राजा होतात. तुमच्या राज्यात एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाजवळ एक हंसाची जोडी होती. त्यांना 4 पिल्ले होती. त्या ब्राह्मणाला त्या हंसाची आणि त्याच्या पिल्लांची आपल्या मुलाप्रमाणे लळा होता. एकदा ब्राह्मणाला तीर्थयात्रेसाठी जायचे होते, पण त्या हंसाच्या चिंतेने तो जाऊ शकत नव्हता. तेव्हा त्याने आपली ही काळजी एका साधूला सांगितली. तेव्हा साधूने त्याला सांगितलं, तुला तीर्थयात्रेला जायचे आहे, पण तुझ्या या जाण्यामध्ये हंसामुळे आडकाठी होत आहे. असे सांगून तू त्यांचा पुढील जन्म खराब करत आहेस. राजा हा प्रजेचा पालक असतो. तू आणि तुझे हंस देखील तुझ्या राजाची प्रजा आहे. तेव्हा तू हंसाला आणि त्याच्या पिलांना राजाकडे सुरक्षित ठेवून तीर्थयात्रेसाठी जा. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, राजा,
आपण एक प्रजापालक राजा होतात, म्हणून ब्राह्मणाला देखील ही गोष्ट पटली. त्याने तुमच्याकडे येऊन त्याची अडचण तुम्हाला सांगितली. तेव्हा तुम्ही त्याला आश्वासन दिलं की तू तीर्थयात्रेवरून येईपर्यंत मी या सर्वांचं संरक्षण करेल. त्याचप्रमाणे तो ब्राह्मण हंस आणि त्याच्या पिल्लांना तुमच्याकडे सोडून तीर्थयात्रेसाठी गेला. हंस आणि त्याची पिल्ले तुमच्या तलावात राहत होती. एके दिवशी आपणास मांस खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली. त्यावेळी तुम्ही आपल्या महालाच्या बागेत फिरत होतात. तेव्हा तुमची नजर त्या हंसावर पडली. तुम्ही विचार केला की मी आत्तापर्यंत बऱ्याच प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं मांस खाल्लं आहे, पण अजूनपर्यंत हंसाचं मांस खाल्लेलं नाही. मला याची चव कशी लागते हे देखील माहिती नाही. तुमच्या मनामध्ये हा विचार येऊ लागला आणि त्यामुळे या हंसाचं मांस खाण्याची तुमची इच्छा आणखीनच तीव्र झाली होती. तेव्हा त्या इच्छेने पराकाष्ठाच गाठली. तेव्हा तुम्ही स्वतःला त्या विचारापासून विलुप्त करू शकला नाहीत. तुम्ही त्या हंसाचे 2 पिल्ले भाजून खाल्ली. त्या पिल्लांचं मांस इतकं स्वादिष्ट होतं की तुम्हाला त्या हंसाच्या पिल्लांना खाण्याची सवयच पडली. त्या हंसाला जेव्हा पिल्ले होत तेव्हा तुम्ही त्यांची पिल्ले खात असत. असे करत करत तुम्ही त्याचे 100 पिल्ले खाल्ली. शेवटी तो हंस अपत्यहीन झाला आणि त्या दुःखातच त्याचा मृत्यू झाला. काही वर्षानंतर तो ब्राह्मण तीर्थयात्रा करून परत आला. तो तुमच्याकडे आला आणि त्याने त्या हंसाची जोडी आणि पिल्लांबद्दल तुम्हाला विचारलं. तुमच्या लोभीपणाने त्या सर्वांचा बळी घेतला होता, पण तुम्ही तर एक प्रजापालक राजा होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रजेची संपत्ती लुटली असे बोलू शकला नव्हतात. त्यामुळे तुम्ही तर ब्राह्मणाला सांगितलं की ते आजारपणामुळे मृत पावलेत. त्या ब्राह्मणाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता. त्याने तुमच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आणि दुःखी मनाने तो घरी निघून गेला. महाराज, आपण त्या हंसाचे पिल्ले खाऊन देखील ब्राह्मणासोबत खोटे बोलून एकाच वेळी खूप सारी पापं केलीत. तो ब्राह्मण तीर्थयात्रेला गेला होता. तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात केला. त्याने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता. तुम्ही तुमचा राजधर्म पार पाडला नाहीत. जिभेच्या लोभाने तुम्ही त्या हंसाचे 100 पिल्ले भाजून खाल्ले, जे तुमच्याकडे आश्रयासाठी आलेले होते. तुम्ही त्यांचा अपराध केलात. हे खूप मोठे पाप होते. हे राजा, या पापाला तुला कर्मफळ मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोभाने तुम्ही त्या हंसाचे 100 पिल्ले खाल्ले, त्याचप्रमाणे तुमचे 100 पुत्र देखील लोभामुळेच मारले गेले. ज्याने तुमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्या तीर्थयात्री ब्राह्मणाशी तुम्ही खोटे बोलले होतात. तुम्ही तुमचा राजधर्माचं पालन केलं नाही. या विश्वासघाताचं फळ म्हणून तुम्ही या जन्मात आंधळे झालात. तुम्ही तुमच्याच कर्माचं फळ भोगत आहात. कर्माचं फळ हे या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगावंच लागतं. त्यामुळे कर्म करताना जपून आणि चांगलेच करा, जेणेकरून त्यांचं फळही आपल्याला चांगलंच मिळेल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.